सर्वप्रथम तिसरी लाट येते आहे। हे एपिडेमियोलॉजी जे आत्तापर्यंत जे पूर्ण जगभर जे कोविडचा इन्फेक्शन होतं आहे त्या एपिडेमियोलॉजीवरच हे तज्ञांचं असं मत आहे की तिसऱ्या लाटेमध्ये मुलांचा प्रादुर्भाव होणार आहे आणि ही खूप जास्त मोठ्या प्रमाणात राहील। तर दोन गोष्टी आहेत की होणार आहे की नाही होणार आहे, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे जर होईल तर ती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्याचे दोन कारण आहेत। प्रथम कारण आपण स्वतः एपिडेमियोलॉजीनुसार आपण बघितले पहिल्या लाटमध्ये खूपच फक्त ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन होते, जे 40 पेक्षा जास्त वयोगटातले होते, ज्यांना डायबिटीज हायपरटेन्शन अशा कोमॉर्बिडिटीज होतात त्यांनाच इन्फेक्शन झालं। पण दुसऱ्या लाटेमध्ये मात्र सगळे यंग पॉप्युलेशनसुद्धा इन्व्हॉल्व झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसीकरण। तर आत्तापर्यंत आपण ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन होते त्यांना लसीकरणाचं प्राधान्य दिल्यानंतर आपण 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंत वयोगट पण कव्हर करतोय। मग राहिला प्रश्न फक्त मुलांचा की जे अजून वॅक्सिनेटेड झालेले नाही आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॅचरल इम्युनिटी इन्फेक्शन झाल्यावर येतं, तर एक्सपोजर झाल्यानंतर जे नॅचरल इन्फेक्शन होतं ज्यांना माइल्ड मॉडरेट सिम्पटम असतात ते पण नॅचरली इम्युन होऊन जातात। तर अशी नॅचरल इम्युनिटी आणि दुसरी वॅक्सिन इंड्यूस इम्युनिटी हे दोन्ही पण फक्त ॲडल्टला कव्हर झाले, पण मुलं मात्र अजूनही नॅचरल इम्युनिटी आपण त्यांना बाहेर काढलेलं नाही, त्यामुळे नॅचरल इम्युनिटी त्यांच्यामध्ये तयार झाली नाही आणि त्यांना वॅक्सिन दिलं गेलं जात नाही आहे कारण की त्याचे रिसर्च नाही आहेत। रिसर्च जे झालेले आहेत कारण की ॲडल्टवर रिसर्च झाले म्हणून आपण वॅक्सिन त्यांना प्रमोट केलेले आहेत। तर असे हे जे मुलं आहेत हे जास्त म्हणजे त्यांना जास्त धोका म्हटला जातो कारण की फक्त आता हे लहान जे 18 वर्षाच्या खालची जे मुलं आहेत त्यांचा जास्त धोका संभवला आहे। आणि आपण आपल्या ट्रेंडनुसार पण आपण बघू की पहिल्या लाटेमध्ये कमी प्रमाण होतं, फक्त 20% पॉप्युलेशन होतं, सेकंड लाटमध्ये 40% पॉप्युलेशन होतं। तर जसं जसं ही तिसरी लाट आहे त्याच्यामध्ये याच्यापेक्षा मोठं पर्सेंटेज 100% राहणार आहे कारण की आपण तो ट्रेंड बघितलेला आहे आणि व्हेरिएशन जो म्युटन्स जो व्हायरसचा स्ट्रेन आहे तो पण बदलतोय। तर अशामुळे आपण आता येणार आहे किंवा नाही ह्या गोष्टीपेक्षा आपण नक्कीच तयार पाहिजे। साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत अशी लाट येणार आहे असं वर्तवलं जातं। एपिडेमियोलॉजीचे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी जे सांगितलेलं आहे तर त्यांच्यापेक्षा आपण तयारीत राहिलेलं बरं आहे। जर नाही आली तर खूप देवाची कृपा राहील, पण जर आली तर काय, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आपण तयार राहणं आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आपण तयारी करायला पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे ह्या क्षणी। मॅम आतापर्यंत काही केसेस आल्या दुसऱ्या लाटेमध्ये की लहान मुलांना कोरोनाची लक्षणं जाणवले? निश्चितच पहिल्या लाटेमध्ये तर हार्डली आम्ही पेशंट बघितले, पण दुसऱ्या लाटेमध्ये खूप इन्फेक्टेड पेशंट होते, पण फक्त एवढंच की जवळजवळ 95% पेशंटला फक्त आणि फक्त ताप होता, सर्दी, डोकंदुखं आणि काहींना फक्त WBC काउंट कमी होते, तर काहींना न्यूमोनिया झाला आणि काहींना विकनेस होता। तर 99% पेशंट हे फक्त औषध गोळ्यांवरच घरी झाले, तयार चांगले झाले। फक्त 1 ते 5% पेशंटला ॲडमिट करावं लागलं। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जो AMI जो आहे की ऑटो इम्युनिटी, आपली स्वतःची ऑटो इम्युनिटी मध्ये इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन्स कॉम्प्लिकेशनमुळे त्यांना पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन होतात, तेच पेशंटला जीवाला धोका असतो। म्हणजे कॉम्प्लिकेटेड ज्याच्याने आपल्या जीवाला धोका असतो असे फक्त 2 ते 5% पेशंटला कोविडचा धोका आहे, बाकी 95% हे पेशंट कंप्लीट बरे होतात, त्यांना फक्त आणि फक्त माइल्ड मॉडरेट सिम्पटम असतात। तर असे जे फक्त 2 ते 5% पेशंट आहेत त्यांना स्वतःच्या इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन ज्या कॉम्प्लिकेटेड रिॲक्शन येतात त्यांना मात्र 2 सिस्टीम ॲफेक्ट होतात, ज्या म्हणजे कार्डिक जो हार्टचा सिस्टीम ॲफेक्ट होतो आणि किडनीचा। तर असे जे AMI हे नावाचे जे पेशंट आहेत जे आपल्या इम्युनिटीमुळे कॉम्प्लिकेटेड होतात, त्यांच्या सिस्टीम कॉम्प्लिकेटेड होत आहेत, अशा पेशंटलाच आम्ही धोकादायक पेशंट जे फक्त 1 to 2% आम्ही बघितले, बाकी जेवढे पेशंट आम्ही बघितोय आहे ते सगळे फक्त ताप आणि डोकं दुखायचे इझिली मॅनेज होत आहेत औषधांनी घरच्या घरीच। सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे पालकांचा। तर प्रथम म्हणजे आपण जो बघितलं की 2 वर्षापासून आपल्या हातातल्या काय गोष्टी आहेत ते आपण बघितलं पाहिजे। आपण जास्त विचार करतो की ट्रीटमेंट पार्ट
त्याच्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर आपण सिंपल गोष्टी ज्या आपल्या हातात आहेत ते आपण जास्त पालन केलं पाहिजे, त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. तर सगळ्यात पार्ट आहे इम्युनॉलॉजी. आपण बघितलं ज्याची इम्युन सिस्टम स्ट्रॉंग आहे त्याला एक तर होतच नाही आणि झालं तर लगेच तो पटकन बाहेर येतो. तर ही इम्युनिटी कशी आपण डेव्हलप केली पाहिजे याच्यासाठी फार महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत. जसं आपण मास्क वापरतो, हात धुतो, पण प्रॉब्लेम काय होतो मुलांमध्ये मास्क व्यवस्थित घालत नाहीये ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हात धुतो तर त्याच्यामध्ये पण त्यांची जी हात धुवायची जी टेक्निक आहे किंवा त्याच्यामध्ये जे व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे ते पण व्यवस्थित घेतली नाही जात. आणि मुलं आपण जसं आता तिसऱ्याला म्हणजे आता मुलांची शाळा ट्युशन चालू होतील आणि आता साधारण केसेस कमी झालेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये आपण ग्रुपमध्ये मुलं जातात आणि तिथे जर त्यांनी मास्क व्यवस्थित नाही घातला तर अशी मुलं कॅरियर घेऊन ते आपल्या घरी येतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे की सिंपल ज्या आपल्या हातातल्या गोष्टी आहेत म्हणजे व्यवस्थित मास्क वापरणं, व्यवस्थित हात धुणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रतिकार शक्ती तयार होणं. त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की एक्झरसाइज आणि न्यूट्रिशन. आता न्यूट्रिशनमध्ये आपण बघितलेलं आहे व्हिटॅमिन सीचा रोल आहे, झिंकचा रोल आहे, व्हिटॅमिन डीचा रोल आहे. आणि अशा मुलांमध्ये का बरं ही कमी आहे कारण की मुलांना आता फॅन्सी फूड जे आपण फास्ट फूड म्हणतो तर ते फूड खातात, बाहेरचे पॅकेट्स खातात, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन नसतं. मुलांना घरचे पालेभाज्या खाणं फारच त्यांना म्हणजे ते शक्यतो त्यांना फॅन्सी फूडचं जे ॲडिक्शन लागलेले आहेत, घरी बसल्या बसल्या टीव्ही बघणे आणि आज 1-2 वर्षामध्ये त्यांची ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे त्यामुळे मुलेसे ओबेस झालेले आहेत, त्यांचं वजन वाढले. तर असे या ओबेसिटीमुळे आणि न्यूट्रिशनमध्ये म्हणजे ते हे खायचं नाही ते खायचं नाही म्हणून आणि ते बाहेरच्या फूडमध्ये जास्त अट्रॅक्टेड राहतात त्यामुळे अशा मुलांमध्ये डेफिशियन्सी सापडते. त्यामुळे पहिली गोष्ट आहे की घरचं तुम्ही सकस आहार चांगलं बनवून द्या मुलांना. दुसरी गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन डी आणि सी आणि झिंक आम्ही याचा रिकमेंडेड करतो जेणेकरून न्यूट्रिशन जर चांगलं मिळालं तर त्यांची प्रतिकार शक्ती वाढेल. सगळ्यात महत्त्वाचे ओबेसिटी जो फॅक्टर आहे, जसं काही मुलांना आपण मोठ्यांमध्ये डायबिटीज, हायपरटेन्शन हे कोमॉर्बिडिटी म्हणतो की ज्याच्याने कॉम्प्लिकेशन रेट जास्त होतो, ज्याच्यामुळे धोका होऊ शकतो. तर आपण मुलांमध्ये कोमॉर्बिडिटीमध्ये काही मुलांना हार्ट डिसीज असतात, काही मुलांना किडनी डिसऑर्डर असतात, तर अशा पेशंटला कोमॉर्बिडिटी म्हणून जास्त काळजी घ्यायची आहे. आणि दुसरी गोष्ट जे ओबेस होत आहेत म्हणजे त्यांचं वजन वाढलेलं आहे आणि मुलांना काहीच ऍक्टिव्हिटी नाही आहे आणि दिवस रात्र ते टीव्ही समोर मोबाईल समोर राहत आहेत त्यामुळे त्यांचं वजन वाढलेलं आहे. तर ओबेसिटी हा फॅक्टर लहान मुलांमध्ये सुद्धा कोमॉर्बिडिटी म्हणूनच धरला जातो. त्यामुळे अशा मुलांची जास्त काळजी घ्यायची आहे आणि ओबेसिटी होऊ नये म्हणून आपण रेग्युलर एक्सरसाइज केली पाहिजे. त्यासाठी पालकांनी स्वतः एनकरेज केलं पाहिजे. स्वतः एक्सरसाइज केले तर मुलं सुद्धा एक्सरसाइज करतील. स्वतः आपण व्हेजिटेबल्स, सॅलॅड हे जो आपल्या आहारामध्ये मुख्य अन्न केलं तर मुलांना सुद्धा ते सपोर्ट करतील, ते एनकरेजिंग राहील. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे लसीकरण हे प्रिव्हेन्शनसाठी फार महत्त्वाचे आहे. या बाबी आपल्या हातातल्या आहेत. तर जास्त करून हर्ड इम्युनिटी जी आहे तर हर्ड इम्युनिटीबद्दल आहे की जी इम्युनिटी आपण एकाच वेळेस सगळ्यांनी जर लसीकरण केलं तर एक चेन तयार होते आणि त्याच्या चेनमुळे तो स्प्रेड जो आहे कम्युनिटीद्वारा इन्फेक्शनचा रेट आहे तो कमी होता. तर साधारण असं म्हटलंय जर 60 ते 70% पॉप्युलेशन जर वॅक्सिनेटेड असली तर आपण बऱ्यापैकी हर्ड इम्युनिटी साधू शकतो. म्हणून हर्ड इम्युनिटीमध्ये आपले जे पॅरेंट्स आहेत ज्याच्यामध्ये 40 पर्यंत आहे, 20 ते 40 त्या मुलांना त्या आपल्या यंग जनरेशनला वॅक्सिन आता जे अवेलेबल होते त्यांनी 100% वॅक्सिन घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट की जर बाळांना जर लाट चालू झाली तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे की मुलं आहे ना एकटे नाही राहू शकणार आहे. आपण एकटे मॅनेज करत होतो, ज्याला झाला करोना तो एकटा ऍडमिट होत होता, पण आता मुलगा जर छोटासा बाळ आहे तो कसा एकटा राहणार, त्याच्याबरोबर त्याला आईला थांबणं गरजेचंच आहे. तर आयसीयू मध्ये तो एकटा मुलगा मॅनेज करणं अवघड होतं. म्हणून आपल्याला आई वडील दोघं वॅक्सिनेटेड असले तर आपल्याला हे मॅनेजमेंट जर लाट आलीच तर आपल्याला हे इझिली मॅनेज होईल. त्यामुळे सगळ्या जे पालक आहेत, आई वडील आहेत, त्यांनी मुलांसाठी तरी वॅक्सिनेशन कंप्लीट घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मुलांसाठी वॅक्सिनेशन काय आहे तर मुलांच्या अजून स्टडी नाही झालेल्या आहेत म्हणून आपण जे अवेलेबल आहे जसं फ्लू वॅक्सिन आहे, इन्फ्लुएन्झा नावाचं वॅक्सिन आहे, ते अदर कोरोना व्हायरस ज्या आपल्या ऑलरेडी आहेत ज्या हानिकारक नाही अशा स्ट्रेनसाठी उपयोगी होतात. तर त्यांनी आज तज्ज्ञांनी म्हटलं की त्यांना क्रॉस इम्युनिटीचा इफेक्ट येतो. म्हणून आज सगळ्यांनी तज्ज्ञांनी पण सांगितलं की जास्तीत जास्त मुलांना आपल्याकडे जे अवेलेबल वॅक्सिन आहे
इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन, त्याचं इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिनेशन करून घेतलंच पाहिजे, ज्याच्याने आपली इम्युनिटी बऱ्यापैकी वाढणार आहोत. तर आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणून आपण जास्त करून ह्याच गोष्टीला भर देणार आहोत की आपल्या हातातल्या गोष्टी येणार आहे की नाही येणार आहे, त्याच्यापेक्षा या तर्कापेक्षा आपल्या हातातल्या ह्या सिंपल बाबी आहेत, जर त्या आपण तयार राहायला, जरी लाट आली तरी आपण खूप चांगल्या पद्धतीने तिला हँडल करू, जर आपली ही सगळी तयारी असेल तर.